नमस्कार. आज आपण आलो आहे खंडोबा मंदिर पाहण्यासाठी. खरपुडी खुर्द या गावातील तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी मंदिर आहे. तटबंदी आहे थोडीशी याची आणि हे मंदिर स्वारगेटपासून हे अंतर साधारण 47 किलोमीटर लांब आहे व याला साधारण 1.5 तासाची वेळ लागते. निमगाव या ठिकाणापासून हे अंतर 5 किलोमीटर आहे. 10 मिनिटात इथपर्यंत पोहोचून जातो. निमगावमध्ये सुद्धा खंडोबाचे मंदिर आहे. अशा या ऐतिहासिक ठिकाणी जात आहे. आपण मंदिरावर गाडी घेऊन जाऊ शकतो व पायीसुद्धा जाऊ शकतो. पायी जाण्यासाठी साधारण पायथ्यापासून 15 ते 20 मिनिटाची वेळ लागते. या ठिकाणी ही अशी कमान आहे आणि या कमानीतून आपणाला आता गडमाथ्यावर जायचं आहे. अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे. प्रत्येकाने जरूर करावे. निमगावमध्ये आपण खंडोबा मंदिर व एक गडी आहे ती करू शकतो. तसेच दावडीमध्ये एक गडी आहे ती पाहू शकतो. तसेच याच्यानंतर आपण वापगावला एक भुईकोट किल्ला आहे तोही करू शकतो. त्याच्या अगोदर जरेवाडी आहे. त्याही ठिकाणी एक पाण्याची टाकी आहेत. सुंदर अशी छोट्याशा टेकडीवर पाण्याची टाकी येते तीही करू शकतो. तसेच ढोरेवाडी खेडवरून वापगावला जात असताना घाटामध्ये एक छोटंसं लेणं आहे ते पाहू शकतो. असा हा ऐतिहासिक ठेवा या खेडच्या आसपास आहे. जरूर केला पाहिजे. गुळाणी गावात सुद्धा एक गडी आहे. तसेच धामणी या गावामध्ये आपणाला एक खंडोबाचं मंदिर आहे तेही पाहू शकतो. म्हणजे निमगाव, खरपुडी खुर्द व धामणी या 3 गावांमध्ये खंडोबाची मंदिरे आहेत. अतिशय सुंदर मंदिरे आहेत. नागापूरमध्ये श्री क्षेत्र थापलिंग हे खंडोबाचे देवस्थान आहे. हेही आपण पाहू शकतो. प्रतिमाचं दिसतं आपल्याला इथून वर जायचं आता. बघा अशी याला पूर्ण तटबंदी आहे. अशी 10 मिनिटात पोचून जातो आपण पायथ्यापासून. त्या बाजूला असं बुरुजागा दिसतंय. खरपुडी खुर्द तालुका खेड जिल्हा पुणे. मंदिराला पूर्ण ही अशी तटबंदी पाहायला व्यवस्थित मंदिर आहे खंडोबाचं. या ठिकाणावरून आपणाला पूर्ण पाहायला भेटत आहे निमगाव खंडोबा जवळचे. इथून निमगाव खंडोबाच्या थोडंसं पुढं आल्यानंतर हे खरपुडी बुद्रुक पलीकडे आणि हे खरपुडी खुर्द. खरपुडी खुर्दमध्ये आहे खंडोबा मंदिर. हे बघा हे मंदिर आहे. या बाजूला ही अशी
बुरुज वगैरे दिसतो इथं तटबंदी पूर्णतः. चार 5 फूट आहे. पूर्वी पाहू शकतो याशी इथं बुरुज व तटबंदी होती. या ठिकाणी बुरुज तटबंदी आहे आणि तिथून एंट्री आहे. या ठिकाणी सुद्धा पूर्वी तटबंदी होती, परंतु ती आता फोडली आहे. नगरकोट बोलू शकतो आपण याला, किंवा कोट खंडोबा